नमस्कार, आपले मानवाधिकार न्यूज मध्ये मी डॉक्टर दीपेश पस्ते आपले सहर्ष स्वागत करतो। पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। बाहेरून परप्रांतातून येणाऱ्या अंटू गंटू दुर्गेश दीपक या लोकांना दाखले दिले, त्यांची कोणत्याही प्रकारची पेपरची पूर्तता न करता किंवा पेपर न घेता दाखले दिले आणि ग्रामपंचायतचे ग्रामस्थ नियमित कर भरतात, ग्रामपंचायतकडे रितसर अर्ज करतात, त्यांना दाखले नाही। गट विकास अधिकारी यांना पदावरून सरपंच पदावरून काढण्याचे पत्र दिले, या संदर्भात कशा प्रकारे कारवाई झाली, काय नक्की त्यांच्यावर आरोप होते? पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी आज पत्र काढलेलं आहे। मुसारणे ग्रामपंचायतचे सरपंच यांना पदावरून काढण्यात आलेलं आहे। त्याची एक 2-3 महत्त्वाची कारणं होती की आपल्याकडे इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी येणारे परप्रांतीय, या 4 परप्रांतीयांना मुसारणे ग्रामपंचायतीने बँक खाते खोलण्यासाठी दाखले दिले होते। ते दाखले देत असताना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा अर्ज, रूममध्ये राहत असल्याचा संमतीपत्रक हे घेण्यात आलेले नव्हते आणि त्यांना बँक खाती खोलण्यासाठी दाखले दिलेले होते। हे प्रथम चौकशी दरम्यान निष्पन्न झालेलं होतं आणि त्या संदर्भात पहिल्या चौकशीच्या दरम्यान ग्रामपंचायतचे कर्मचारी उमेश मडवी यांनी त्या संदर्भात तसा जबाब लिहून दिलेला होता का मी सरपंच सौ राजश्री राजेश सातवी यांच्या सांगण्यावरून दाखले बनवले आणि संबंधितास दिले। त्या दाखले देण्यास ज्यांना मी दाखले दिले त्यांचे अर्ज आणि त्यांचे संमतीपत्रक, त्यांचे आधार कार्ड हे माझ्याकडे आलेले नाही आणि त्या संदर्भातली ग्रामपंचायतच्या दप्तरी आवक जावक रजिस्टरमध्ये कुठलीही नोंद नव्हती। त्याच्यानंतर नवीन सरपंचांनी पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार 45 दिवसाच्या आत गाव कमिट्यांची स्थापना करणे बंधनकारक असते। त्या कमिट्यांची स्थापना केली नव्हती, त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्यावर दोषारोप सिद्ध झाला। त्याच्यानंतर ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन पोर्टलवर किरकोळ आणि ऑदर हे शब्द वापरून हजारामध्ये म्हणजे 50,000, 89,000, 71,000 अशी बिलं ऑनलाईन पोर्टलला टाकून या सर्व गोष्टी आम्ही एकत्रित घेऊन तत्कालीन पालकमंत्र्यांच्या जनता दरबारामध्ये आम्ही याची तक्रारी अर्ज केला होता। त्या तक्रारीच्या अनुषंगाने वाडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, त्याच्यानंतर पालघर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कोकण विभागाचे आयुक्त या तीन विभागांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर या सरपंचांवर कार्यवाही करण्यात आलेली आहे। आज उशिरा का होईना आम्ही 1-1.5 वर्षापासून संघर्ष चालू केला होता या लढ्यासाठी। त्या लढ्याला आम्हाला अखेर आज यश मिळालेलं आहे। आता या पुढची लढाई आमची मुसारणे ग्रामपंचायतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारासंदर्भात पण भ्रष्टाचार झाल्याचा आम्हाला निदर्शनास आलेला आहे। या संदर्भातील सर्व पेपरांची आम्ही मागणी करून आणि त्या पेपरांची वर सखोल म्हणजे अभ्यास करून आणि त्या संदर्भातली कार्यवाही जी कायदेशीर कार्यवाही आहे का जी ज्यांच्याकडून आर्थिक व्यवहार चुकीच्या पद्धतीने केलेला असेल तर त्याची रिकव्हरी झाली पाहिजे आणि कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी मी माननीय कोकण आयुक्त यांना पत्राद्वारे करणार आहे आणि त्यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे अशी विनंती करणार आहे। अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराविरुद्ध न्यायासाठी उभं राहणं हाच आमचा उद्देश शुद्ध। कामगारांचा
आमचा विचार आपले मानवाधिकार आपले मान